गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या विधान परिषदेची काल निवडणूक पार पडली आणि निकालही लागले। निवडणुकीपूर्वी अनेक तर्कवितर्क लावले जात होते। महाविकास आघाडी या विधान परिषदेला खेळी करणार, महायुतीसाठी शेवटपर्यंत ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार, अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं। अखेर या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम लागला आणि तिसरा उमेदवार रिंगणात उतरवण्याची खेळी खेळून देखील महाविकास आघाडीला यश आलं नाही। उलट महाविकास आघाडीची मतं फुटली आणि गेम झाला तो महाविकास आघाडीचाच। एकूण 11चा कोटा असताना 12 मिलिंद नार्वेकर यांच्या रूपानं 12वा उमेदवार रिंगणात उतरला। यात महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले, मात्र काँग्रेसची एक सीट निवडून आली आणि उद्धव ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला। मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला। म्हणजे महाविकास आघाडीच्या महायुतीला खाली पाडण्याच्या डावात शेकापच्या जयंत पाटलांचाच गेम झाला। ही सगळी निवडणूक कशी पार पडली, कोणामुळे जयंत पाटील पडले, शेवटच्या क्षणी काय घडलं, हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। आमचे सर्वच 9 उमेदवार जिंकतील असा दावा अगदी सुरुवातीपासूनच महायुतीकडून केला जात होता। त्यांचा दावा खरा ठरला आणि महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला। तर महाविकास आघाडीच्या 3 पैकी 2 उमेदवारांचा विजय झाला। यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले। हा सगळा घटनाक्रम समजून घेण्याआधी कोण कुठल्या क्रमांकाची मतं घेऊन विजयी झाले हे आपण बघूयात। तर या विधान परिषदेत योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत हे 5ही भाजपचे उमेदवार पहिल्या पसंतीचे 26 मतं मिळवून विजयी झाले। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांनी तिसऱ्या क्रमांकाची 24 मतं मिळवली, तर कृपाल तुमाने यांनी दुसऱ्या क्रमांकाची 25 मतं घेऊन विजय संपादन केला। यासोबतच खात्री नसताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर चौथ्या क्रमांकाचे 23 मतं घेत विजयी झाले, तर शिवाजीराव गर्जे यांनी तिसऱ्या क्रमांकाची 24 मतं घेत आमदारकी मिळवली। या व्यतिरिक्त काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांनी दुसऱ्या क्रमांकाची 25 मतं घेऊन विजयी झाल्या, तर शिवसेना ठाकरे गट विजयी उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची 24 मतं घेत शेवटच्या क्षणी विजय संपादन केला। मात्र त्यांचा विजय शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवाचं कारण ठरला। जयंत पाटील यांना फक्त 12 मतं पडली। आता हा झाला निकालाचा भाग, पण मतांचं गणित बघितलं तर आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आपल्याला समोर येतात। अजित पवार यांनी विजयाची खात्री नसताना या निवडणुकीत 2 शिलेदार रिंगणात उतरवले होते, कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे फक्त 39 आमदार आहेत। राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे या दोन्ही उमेदवारांना विजयी कोटा पूर्ण करण्यासाठी 46 मतांची गरज होती। अजित पवार यांना 7 मतं कमी पडत होती। त्यात अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांना 23 तर शिवाजीराव गर्जे यांना 24 मतं पडली आहेत। म्हणजेच अजित पवार गटानं काँग्रेसची 5 मतं फोडल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी क्रॉस वोटिंग शिवाय हे शक्यच झालं नाही, हे तितकंच खरं आहे। यानंतर जयंत पाटील यांच्या पराभवाचं कारण जर शोधलं तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे तिसरे उमेदवार म्हणून समोर आले आणि त्यांचा विजय झाला। नार्वेकर यांना 24 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या हमखास विजयी होणार होत्या। त्या पद्धतीनं त्यांना 25 मतं मिळाली, तर शरद पवार गटाकडून पाठिंबा देण्यात आलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना मात्र 12 मतं पडली व त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। आता शरद पवारांचा पाठिंबा असूनही महाविकास आघाडीकडे मतं असूनही जयंत पाटील कसे पडले, तर एकूण आकडेवारीवरच नजर टाकली तर भाजपकडे 115 मतं होती, त्यांना पहिल्या पसंतीची 118 मतं पडली, म्हणजे भाजपला 3 मतं अधिक पडली। तर शरद पवार गटाकडे 13 मतं होती, यातली 12 मतं पाठिंबा दिल्यामुळं शेकापला गेली असली तरी त्यांचं एक मत कुणाच्या पथ्यावर पडलं हे सांगता येत नाही। काँग्रेसकडे 37 मतं होती, त्यांच्या उमेदवार सातव यांना 25 मतं मिळाल्यानंतर काँग्रेसकडे 12 मतं शिल्लक राहत होती। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 17 मतं होती, त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी काँग्रेसच्या 6 मतांची गरज होती, परंतु नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली, म्हणजेच काँग्रेसची 7 मतं फुटली। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 मतं असताना दोन्ही उमेदवारांनी मिळून 47 मतं घेतली, म्हणजेच त्यांना 5 मतं जास्त मिळाली आहेत। म्हणजे मतं फुटली ती फक्त काँग्रेसची। खरं तर मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमची 4 मते फुटणार आहे हे वक्तव्य करून सकाळीच बॉम्ब टाकला होता। शिवाय ते 4 जण कोण याचे संकेतही दिले होते। कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेलेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो आणि एक नांदेडवालाही आहे असं सांगत त्यांनी ते आमदार कोण याचे संकेत देऊन टाकले होते। त्यांच्या या विधानानंतर ते आमदार कोण हे शोधण्यात सगळेच व्यस्त झाले। काँग्रेसकडे पुरेशा आमदारांचं संख्याबळ असल्यामुळे प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होताच, पण मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचं भवितव्य काँग्रेसच्या मतांवर ठरणार होतं। अशा वेळी कैलास गोरंट्याल यांनी सर्वांनाच पेचात पाडलं। कैलास गोरंट्याल यांनी सांगितलेल्या कोडवर्डनुसार ते आमदार कोण, तर त्यांच्या या संकेतानंतर सुलभा खोंडके, झिशान सिद्दीकी, हिरामन खोसकर आणि जितेंद्र अंतापूरकर हे 4 नावं चांगलेच चर्चेत आले। ते कसं, तर कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला यानुसार बाबा सिद्दीकी नुकतेच अजित पवार गटात सहभागी झाले होते, मात्र त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे काँग्रेससोबत राहिले आहेत।
मात्र नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत वैयक्तिक कारण देऊन ते गैरहजर होते, त्यामुळे त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। मात्र त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे। यानंतर कुणाचा नवरा राष्ट्रवादीचा आहे या आशयानं सुलभा खोडके यांच्यावर निशाणा साधल्याचं स्पष्टपणे जाणवतं, कारण सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत। शरद पवार गटात फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले, तर त्या स्वतः शरद पवार गटात आहेत। त्यामुळे सुलभा खोडकेचं याचं मत फुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे। यानंतर एक टोपीवाला कधी इकडे कधी तिकडे असतो, हा तिसरा सांकेतिक शब्द होता। आता टोपीवाला म्हटल्यावर सगळ्यांचं लक्ष गेलं हिरामन खोसकर यांच्याकडे। हिरामन खोसकर नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत। हिरामन खोसकरांचे अजितदादांसोबतचे संबंध जुने आहेत, मात्र लोकसभा निवडणुकीला हिंगोलीची जागा मिळावी म्हणून शरद पवारांनी भेट घेतल्यामुळे चर्चेत ते आले होते। म्हणूनच कधी इकडे तर कधी तिकडे असणारे आमदार म्हणून त्यांच्यावर संशयाची नजर गेली। यातला शेवटचा कोड म्हणजे एक नांदेडवाला म्हटल्यावर आमदार जितेंद्र अंतापूरकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण जितेंद्र अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात। अशोक चव्हाण यांच्यानंतर अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होती, मात्र अद्यापही त्यांनी काँग्रेसची साथ सोडलेली नाही। एकूणच विधान परिषदेची निवडणूक अपेक्षेपेक्षाही रंगतदार ठरली। महाविकास आघाडीकडून त्यांच्याच उमेदवाराचा गेम झाला। यानंतर ठाकरे गटाने मुद्दामी खेळी केल्याचा अंतर्गत आरोप त्यांच्यावर होत आहे। आता या सगळ्या प्रश्नांना उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे आपलं लक्ष असणार आहे। असं म्हणतात विधान परिषद ही विधानसभेची रंगीत तालीम असते, मात्र असं असलं तरी इथे स्वतः आमदार मतदार होते, त्यामुळे त्यांना फोडून मतांचा कोटा पूर्ण करणं हा वेगळा भाग आहे। विधानसभेत जनता असते, त्यामुळे जनतेचा कौल कसा असेल हे सांगता येत नाही। त्यामुळे महायुती विधान परिषदेत सरस ठरली, त्यांनी महाविकास आघाडीचा डाव उलटवला। या निमित्तानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील दरी दिसून आली। या सगळ्या निकालाचा फायदा महायुतीला विधानसभेत होणार का? विदर्भात आमदार देऊन महायुती विधानसभेला मतदान खेचून घेणार का, की महाविकास आघाडीची विजयी घोडदौड विधानसभेतही कायम दिसणार? हे सगळं चित्र हळूहळू स्पष्ट होणारच आहे। पण त्याआधी विधान परिषदेच्या या एकूण निकालावर सजग मतदार म्हणून तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, म्हणूनच कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।